झाली ज्यामध्ये कैद्यांना कराड गँगकडून मारहाण झाल्याचं बोललं जातं या ऑडिओ क्लिपमध्ये. असे प्रकार वारंवार घडतात. या संदर्भात आता तुमची काय मागणी? जेलर बदलीपासून ते आतापर्यंत सातत्यानं हे जे काही प्रकार जेलमध्ये होत आहेत, याची जेल प्रशासनानं गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. याच अनुषंगानं मी येत्या काही दिवसात सीएम साहेबांची वेळ घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांना मी स्पष्ट करणार आहे आणि लेखी त्यांच्याकडे एक म्हणजे ॲप्लिकेशन पण देणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथं सातत्यानं चालू आहेत, त्या चुकीच्या आहेत आणि यांना कोण अभय देत आहे, कशाप्रकारे यांना ट्रीटमेंट दिली जाते, तर त्या संदर्भात देखील चर्चा करून यावर गंभीर पाऊल उचलण्यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे आणि त्यांची वेळ घेणार आहे. मात्र यापूर्वी देखील असे प्रकार घडले. दुसऱ्या कैद्यांना बाहेर पाठवलं जातं, मात्र या कैद्यांना अद्यापपर्यंत इथे ठेवलेलं आहे. एकाही कैद्याला इथून हलवलं जातं. अशा प्रकारचे सगळे जे प्रश्न आहेत, संतोष अण्णा प्रकरण झाल्यापासून ज्या गोष्टी जेल प्रशासनामध्ये घडलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं डाटा आपल्याकडे आहे. कागदोपत्री आपण सगळ्या गोष्टी वेळची वेळेला कळवलेल्या आहेत. काही सूचना पण आपण घेतलेल्या आहेत त्या बाबतीत किंवा काही माहिती पण घेतलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या काही दिवसात सीएम साहेबांची भेट घेऊन त्यांच्या वेळेनुसार हे सगळं मी त्यांना सांगणार आहे.